साधना सुनील जाधव. माहेर कुठलं? संगमनेर. संगमनेर. अहिल्यानगर. अहिल्यानगर. वा. आणि सासर? सासर पण संगमनेर आहे, तालुका वेगळा आहे, पारनेर. अच्छा. वा. किती वर्ष झालेत लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष. कसा चाललाय 20 वर्षाचा संसार? छान, मस्त. सासरी कशी आहे? एकदम व्यवस्थित सगळं? हो. भाऊजी कसे आहेत? एकदम मस्त. एकदम मस्त आहेत. काय करतो? रिक्षा. रिक्षा. चला डबल सीट जाऊ लांब लांब. हो. म्हणजे मनात आलं की मागे बसवायचं आणि जायचं बरोबर. गावी जायचं. वा. काही माहेर बद्दल काय सांगशील? माहेर. डोळे बंद केल्यानंतर आणि माहेर हा शब्द उच्चारल्यानंतर कोण येतं? सगळ्यात आधी कोण येते? वडील येतात. वडील येतात. काय सांगशील बाबांबद्दल? म्हणजे त्यांना ऐकू नाही येते, ऑपरेशन झालं ना कॅन्सरचं, त्यामुळे नीट ऐकू येत नाही त्यांना. मग जरा मोठ्याने बोलावं लागतं. ओके. काय सांगशील पण बाबांची एखादी आठवण लहानपणीची? आहेत, खूप आहेत. आता पण बाळा बोलतात. बाळ बोलतात? हां, घरी गेलं की तेच असतं. कालच बोलले मला, कधी येतेस? आज घरीच जायचं होतं मला भेटायला, तर मी इकडे आली ना धावत. मग फोन केला मला, तू येणार होतीस, काय झालं? म्हणलं मी इथे आले. ताई, तू हे सगळं बोलत असताना तू हसतेस, पण त्या हसण्यामध्ये ना तू तुझे अश्रू लपवतेस. डोळे पाणवलेत. नाही. मिस करतेस बाबांना? नाही, माझे वडील आहेत, खूप चांगले आहेत. आई मिस कर. हो. हां, तेच. काय सांगशील आईबद्दल? नाही, असं काही सांगण्यासारखं तर आहे खूप, पण ती कशी अचानक गेली ना, आजार नसताना, काही नसताना. म्हणजे असा पहिलाच अटॅक आला आणि गेली ती. म्हणजे तिच्या जवळ कोण नव्हतं ना. म्हणजे भाऊ होता, पण तो हँडिकॅप आहे. रात्री बोलली माझ्याशी 11:30 वाजता. बोलली मला, मी ठीक आहे गं, चांगली आहे. आणि सकाळी पहाटे गेली. खूप छान बोलली माझ्याशी. त्याच्यानंतर मी 1 महिना अशी डिप्रेशनमध्ये होती. घरी फक्त बसून राहायचे. आईचं काय, आईशी काही बोलायचं राहून गेलं होतं? नाही, तिला बोललो होतो की मुलाची परीक्षा होईल, दुसऱ्या दिवशी आम्ही येतो. ती बोलली या, आणि 30ला आम्ही जाणार आणि ती 29ला ऑफ झाली. त्यामुळे ते गावचं घर आहे ना आमचं, आज 5 वर्षासाठी बंद आहे. कुणीच नाही जात त्या घरी. इतकं छान बनवलंय तिने घर, असं टॉयलेट, बाथरूम, असं म्हणजे मुंबईत कसं असतं तसं ते गावचं घर आमचं रानात वावरात राहतं ना, तर मग असं लोकांना असं वाटेल किती छान घर, असं घर बनवलं. पण ते असं पडीक झालं आता. का जाणं होत नाही तिथे? कोणीच नाही जाते, ती नाही येत. आई नाही तर जाणं होत नाही. कोणीच नाही जात. म्हणजे अगदी गावाला ज्या वस्तू नाही भेटत त्या सगळं आमच्या घरामध्ये ठेवल्या. फ्रीज, कूलर, मिक्सर, असं सगळं ठेवून दिलं तिने सामान. कोण वापरणारच नाही तिथे. पण ते आज या माध्यमातून काय आईला सांगावं असं वाटतं, जे समजा सांगायचं राहून गेलं असेल, कारण ती जिथे कुठेही असेल ती खरंच तिचं तुमच्याकडे नक्कीच लक्ष असेल. बघते आमची तिकडे त्या घरात वाट बघते. मग जायचं की कदाचित तीच तिची इच्छा असेल की सगळ्यांनी त्या घरामध्ये यावं आणि त्या घरात वावर व्हावा, तुमचं वास्तव्य असावं. मी 1 महिन्यानंतर उठल्या डिप्रेशनमध्ये. तुम्ही रडवताय मला. 1 महिना मी बेडरूममध्ये बसून होते. मला डॉक्टरकडे जावं लागलं होतं. नाही, पण ताई, आई जिथे कुठे असेल ती नक्कीच खूप आनंदात असेल आज तुमच्याकडे बघून, तुमचा संसार बघून. बरं, माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे तुला? साधू. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? ते काय नाही. नाही, काहीतरी असणार नाव. काय नाही, आमच्या घरात दोन्ही सगळी माणसं आहेत, म्हणजे मुलं आहेत माझी 2. मग ते असे बोलतात, अरे मम्मा, ए. अच्छा, मम्मा हाक मारतात ते? नाही, ते नाही मुलं. म्हणजे मला असं बाई असं नाही बोलत, अरे अरे तुरे असंच करतात बस. भाऊजी? ते पण बोलतात अरे बस. भाऊजी नाव घेत जा ताईंचं. खूप छान नाव आहे, साधना. हो, माझं नाव खूप छान आहे. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटतंय? हो, छान वाटलं. हो ना.
आता आपला शेवटचा खेळ खेळायचा आहे. हा खेळायचं ना? चला तर मग मंडळी जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. थँक्यू. बाहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला.